आशिष दादा, तुमच्याकडे HID नॉन मार्किंगच्या वस्तू भेटतात का हो? ऍक्च्युली खूप भारी प्रश्न तुम्ही विचारलाय. बट तुम्हाला माहित आहे का, ज्वेलरी खरेदी करायला आलेला प्रत्येक कस्टमर हा प्रश्न विचारतोच. बट 75% माणसांना एक्झॅक्टली माहितच नाही HID आणि होलमार्क म्हणजे नेमकं काय. तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर टेन्शन करू नका, मी सांगतो. चला या. तर सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर हॉलमार्क म्हणजे BIS ने दिलेलं गोल्ड प्युरिटीचं सर्टिफिकेट किंवा स्टॅम्प. थोडक्यात तुम्ही घेतलेल्या ज्वेलरीमध्ये किती प्रमाणात प्युअर गोल्ड आहे ह्याचा स्टॅम्प म्हणजेच हॉलमार्क. आता हॉलमार्क मध्ये प्रकार असतात, लाईक 18 कॅरेट, 20 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट. आता कॅरेट वाईज प्युरिटी कशी फाइंड करायची किंवा कशी असते या चार्ट मध्ये तुम्ही बघू शकता. ह्याच्यासोबतच एक फॉर्म्युला सुद्धा असतो, कॅरेट डिवायडेड बाय 24 इंटू 100 इज इक्वल टू जे आन्सर येईल ती तुमच्या कॅरेट मधली प्युरिटी. तर दुसऱ्या साईडला आपण HID म्हणतोय. HID म्हणजे काय असते? एक 6 डिजिट युनिक कोड असतो जो प्रत्येक हॉलमार्क केलेल्या दागिन्यावरती तुम्हाला बघायला भेटतो. जो कोड तुम्ही त्यांचा BIS नावाचा मोबाईल ऍप्लिकेशन येतो, जिथे तुम्ही जाऊन हॉलमार्क मध्ये सर्च केलं तर तिथं जाऊन तुम्ही तो HID टाकायचा. तो टाकल्या टाकल्या तुम्हाला पूर्ण डिटेल येऊन जाते, ज्याच्यामध्ये तुम्ही दागिना कुठून घेतलाय, कधी घेतलाय, कोणत्या सेंटरमधून व्हेरीफाय करून घेतला, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये समजतात. थोडक्यात काय, HID म्हणजे तुमच्या दागिन्याचा आधार कार्ड. चला तर मग भेटू नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय.